येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये कर्जमाफी केली जाणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची चौंडीमध्ये मोठी घोषणा। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी आज महत्त्वाची बैठक। राज्यसभेसह बिहार, महाराष्ट्र विधान परिषदेचे उमेदवार ठरणार। बैठकीला मुख्यमंत्री फडणवीसही उपस्थित राहणार। महायुतीचं विधान परिषदेसाठी अखेर ठरलं। 17 जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये एकमत। भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार। के.सी. वेणुगोपाल यांचा उद्धव ठाकरेंना फोन। कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचं फोनवरून निमंत्रण। ठाण्यातील वनजमीन हस्तांतर प्रकरण, खासगी कंपनीला 2800 कोटींच्या टीडीआर प्रकरणी वनमंत्री गणेश नाईक गप्प का, हा सवाल उपस्थित। तर माहिती घेऊन 4-5 दिवसांमध्ये भाष्य करेल, गणेश नाईकांची प्रतिक्रिया। माझा घात धनंजय मुंडेंना कुणी करायला लावला, या प्रकरणी धनंजय मुंडेंची नार्को टेस्ट करा, मनोज जरांगे पाटलांची मागणी। राज्यात 7 जिल्ह्यातील 12 आयुर्वेदिक आस्थापनांमध्ये एफडीएची धडक कारवाई। 73,24,000चा साठा जप्त। पतंजली समूहाची 7 लाखांची औषधं करण्यात आली जप्त। ठाण्यातील 2800 कोटींच्या टीडीआर प्रकरणामध्ये ठाणे महापालिका मॅनेज, आमदार जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप। आयपीएलच्या अंतिम सामन्याचा थरार आज रंगणार। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये दमदार लढत। अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार सामना। प्रसाद लाड कमिशन एजंट प्रसाद लाड यांच्या क्रिस्टल कंपनीवर हाकेंचा घणाघात। क्रिस्टल कंपनीच्या माध्यमातून गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत उपोषणाचा लक्ष्मण हाकेंचा इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।